अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आज 3 बैठका होणार आहेत। सुनील तटकरेंच्या उपस्थितीमध्ये दुपारी पक्षांतर्गत बैठक होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता अजित पवार बैठक घेणार। सर्व जिल्हाध्यक्षांची वरळी डोमला बैठक, त्यानंतर अजित पवारांच्याच उपस्थितीमध्ये आमदारांची ही बैठक होणार आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे आपल्यासोबत जोडल्यात। मीनाक्षी, आपण पाहतो बैठकांचं सत्र। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आज 3 बैठका होणार आहेत। निश्चितच नीलम, खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सगळेच पक्ष जे आहेत ते सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत। मात्र विविध बैठका ज्या आहेत त्या पक्षांतर्गत घेतल्या जात आहेत। खरं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या देखील बैठका पार पडणार आहेत। दुपारी 1 नंतर प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालय समोर असलेलं जे पक्ष कार्यालय आहे त्या ठिकाणी बैठक पार पडणार आहे। सोबतच आज संध्याकाळी 5 वाजता वरळी डोम इथे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा प्रमुखांची, जिल्हा अध्यक्षांची जी बैठक आहे ती पार पडेल आणि त्याच ठिकाणी दर मंगळवारी ज्या पद्धतीत अजित पवार आपल्या सगळ्या मंत्र्यांचा, सगळ्याच नेत्यांचा आढावा बैठक जी आहे ती घेतात, त्या संदर्भात देखील आज देखील ही बैठक पार पडणार आहे। त्यामुळे राज्यातली जी परिस्थिती आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवरती काय नेमकी पक्षाची स्थानिक पातळीवरती परिस्थिती आहे या सगळ्याचाच आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे। त्यामुळे आजच्या या बैठकांचं सत्र जे आहे ते महत्त्वाचं राहणार आहे। अजित पवार काय नेमका या बैठकीतून आपल्या नेत्यांना सूचना देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।